हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण थर्ड युनिट स्टार्ट केलेलं आहे आणि त्यातला लास्ट पॉइंट म्हणजे अगदी आपण त्या युनिटच्या लास्ट पर्यंत आलोय, रिटेल प्राइसिंग पर्यंत आलेलो आहोत. प्राइसिंग हा किती सेन्सिटिव्ह इश्यू आहे हे तुम्हाला मार्केटिंग मध्ये, जसं मार्केटिंग तुम्ही सुरुवात केली त्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की प्राइस सेन्सिटिव्ह कस्टमर्स कसे असतात किंवा हाय प्राइस प्रोडक्ट जर असतील तर ते कोण त्याच्यासाठी डिमांड कोण करतं, कुठल्या टाईपचं कस्टमर करतो. तर रिटेलच्या ज्या प्राइसेस आहेत त्या कशा ठरवल्या जातात किंवा ते जे सेलर्स आहेत ते कशा पद्धतीने सेल करतात, त्याची प्राइस कशी असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे आता रिटेल प्राइसिंग मध्ये विचार करायचा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेथड्स दिलेल्या आहेत, तुम्हाला अजिबात कन्फ्युज होण्याचं कारण नाही. आपण सगळ्या मेथड्स बघणार आहोत की कशा पद्धतीने प्राइस ठरवली जाते. आता रिटेल प्राइसिंग मध्ये कन्सिडरेशन्स इन सेटिंग रिटेल प्राइसिंग, तर यामध्ये दिलेलं आहे की प्राइसिंग हा सेन्सिटिव्ह इश्यू असल्यामुळे वेगवेगळे कन्सिडरेशन्स प्रत्येकाच्या माइंड मध्ये असतात प्राइस विषयी, की कॉस्ट किती आहे त्या प्रोडक्टची, मुळात तुम्हाला त्यासाठी बनवताना किती कॉस्ट लागलेली आहे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंट सुद्धा स्टडी केलेला आहे मागच्या वर्षी. मग कुठला टार्गेट मार्केट कुठला आहे, तुमच्या स्टोअरच्या पॉलिसीज काय आहे तिथे बघू शकता. व्हेरियस अदर फॅक्टर्स लाईक द टार्गेट मार्केट, स्टोअर पॉलिसीज, कॉम्पिटिशन अँड इकॉनॉमिक conditions need to be taken into consideration while arriving at the price of a product. So following are the considerations in setting retail price. आता रिटेलची प्राइस सेट करताना बिझनेस मॉडेल तुमचं काय आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुमची प्राइस किती असेल. आता बिझनेस मॉडेल मध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय. फॉर एक्झाम्पल, प्राइसिंग स्ट्रॅटेजी फॉलोड बाय डिस्काउंट रिटेलर will vary from the pricing strategy followed by an upmarket department store. म्हणजे बिझनेस मॉडेल मध्ये एक्झॅक्टली तुमचं स्टोअर कुठल्या टाईपचं आहे, रिटेलर कुठल्या टाईपचं आहे, डिस्काउंटर रिटेलर आहे की डिपार्टमेंट स्टोअर्स मधून तुम्ही सेलिंग करणार आहात, त्याच्यावर डिपेंड करते तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी. ओके. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्म, फर्मचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, फर्म कशा पद्धतीने सेलिंग करण्याचं डिसाइड करते किंवा तुम्ही यामध्ये आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये दिलंय the retail firm must decide on its strategy and objectives such as profit maximization, market share leadership, compete effectively. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन प्रॉपर करायची आहे, कंपॅरिझन करायचंय. सम रिटेलर्स मे सेट अ लो प्राइस होपिंग टू इन्क्रीज डिमांड. म्हणजे तुमचे फर्मचे ऑब्जेक्टिव्ह कसे ठरवलेले आहेत. आता तुम्हाला फक्त डिमांड इन्क्रीज करायची तर मग तुमची प्राइस किती असली पाहिजे, कस्टमरला अवेअरनेस आणायचं तुमच्या प्रोडक्ट बद्दल, मग तेव्हा तुमचे ऑब्जेक्टिव्ह. जर अवेअरनेस हे ऑब्जेक्टिव्ह असेल तर मग फर्म डिसाइड करते की माझी प्राइस लो असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही लो प्राइस ठेवता. तुमचं टार्गेट मार्केट कुठलं आहे, म्हणजे आता सपोज त्यांनी दिलंय in case of products like electronics where a high price product is perceived to be of good quality. जे इलेक्ट्रॉनिकल प्रोडक्ट्स असतील, इलेक्ट्रॉनिक मार्केट तुमचं टार्गेट केलेलं असेल तर तिथे हाय प्राइस ठेवली तुम्ही ऍज अ रिटेलर म्हणून, तर ते गुड क्वालिटी प्रोडक्ट आहेत असं कन्सिडर केलं जातं. ऑन द अदर हँड, फॉर प्रोडक्ट्स लाईक डिझायनर क्लोथिंग, अ सर्टन सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन मे बी विलिंग टू पे अ प्रीमियम प्राइस. म्हणजे इथे प्रीमियम प्राइसला तो प्रोडक्ट सेल केला जातो, डिझायनर जे काही क्लोथ्स आहेत त्यामध्ये. Hence, it is very essential that the buyer is clear about the target market for the product and the value proposition that they would look for. म्हणजे टार्गेट केलेल्या मार्केट बद्दल माहिती असली पाहिजे, कुठलं मार्केट आहे टार्गेट केलेलं, त्यानुसार प्राइस ठरवली जाते. कस्टमर प्राइस सेन्सिटिव्हिटी अँड कॉस्ट, यामध्ये सुद्धा खूप छान दिलंय बघा की जे इफ customers are not very price sensitive, sales will not decrease significantly if the prices are increased. जे लोक प्राइस सेन्सिटिव्ह नाहीत म्हणजे काय की त्यांना हाय प्राइसचे प्रोडक्ट्स पण चालतात, तिथे प्राइसेस इन्क्रीज केल्या जातात. आणि जे प्राइस सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी काय केलं जातं, कॉस्ट कमी केली जाते, म्हणजेच प्राइस पण कमी केली जाते. स्टोअर इमेज अँड पॉलिसीज, तुमच्या स्टोअरची इमेज तुम्हाला कशी बनवायची, मग त्यामध्ये दिलं प्रेस्टिज इमेज. आता जसं तुम्ही स्टेटस को म्हणून काही गोष्टी करता की नाही, इमेज तुम्हाला तयार करायची असेल तर तसं रिटेलरचं पण आहे. प्रेस्टिज इमेज मे ऑप्टिमम फॉर हायर प्राइसिंग पॉलिसी. तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःच्या रिटेलर म्हणून प्रेस्टिज तयार करायचं तर हाय प्राइस प्रोडक्ट तुम्ही किंवा हाय प्राइसिंग पॉलिसी अप्लाय कराल. अँड while the retailers wants
to penetrate the market, we decide to offer a value for money proposition. म्हणजे फक्त तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची, नवीन आहात तुम्ही, तर त्यावेळेस लो प्राइस तुम्ही हे करा, लो प्राइसला प्रोडक्ट सेल करा. म्हणजे पॉलिसीज अप्लाय कशा केल्या जातात, कॉम्पिटिशन कशी आहे, मग कॉम्पिटिशन मध्ये तुमचे जे काही प्रीमियम प्राइसला काही प्रोडक्ट सेल केले जातात, काही लो प्राइसला सेल केले जातात. म्हणजे कॉम्पिटिटर जी पॉलिसी अप्लाय करेल त्याच्या अपोजिट तुम्हाला अप्लाय करावी लागते. कॉस्ट किती आली तुम्हाला त्यानुसार तुम्ही आता इट हॅज टू कन्सिडर द फिक्स अँड व्हेरिएबल कॉस्ट इनकर्ड इन द लॉंग टर्म. अ बिझनेस विल फेल इफ इट सेल्स फॉर लेस दॅन कॉस्ट. ओके. अदर एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स, त्याचाही तुमच्या प्राइसवर इम्पॅक्ट होतो. कुठल्या प्लेसला तो सेल केला जातो, कुठले प्रमोशन्स दिले जातात, इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्युरिंग अन इकॉनॉमिक स्लो डाऊन प्राइसेस आर जनरली लोअर टू जनरेट मोर सेल्स. म्हणजे इकॉनॉमिक स्लो डाऊन झाला की नाही आता कोरोनामुळे सुद्धा, मग अशा इकॉनॉमिक कंडिशन मध्ये प्राइसेस ह्या लो केल्या जातात किंवा लेस प्राइसला ते प्रोडक्ट सेल केले जातात. इफ डिमांड इज मोर दॅन सप्लाय, डिमांड जेव्हा मार्केटची वाढते तेव्हा प्रीमियम प्राइसेस ठरवल्या जातात. सप्लाय इज मोर दॅन डिमांड, प्राइसेस हॅव टू बी इकॉनॉमिकल. आता प्राइसिंग स्ट्रॅटेजीज कुठल्या वापरल्या जातात बघा. यामध्ये कॉस्ट ओरिएंटेड प्राइसिंग, बेसिक मार्कअप इज ऍडेड टू द कॉस्ट ऑफ मर्चेंडाइज टू अराइव्ह ॲट द प्राइस. म्हणजे बेसिक मार्कअप प्राइस किती आहे, कॉस्ट किती आलेली आहे, त्यामध्ये काही ऍड केलं जातं. दॅट इज कॉल्ड कॉस्ट ओरिएंटेड प्राइसिंग. Demand oriented pricing focuses on the quantities that the customers would buy at various prices. For instance, high price product is perceived as being of high quality. डिमांड कशी आहे त्यानुसार तुम्ही काय करताय, त्याच्या प्राइस ठरवताय. डिमांड ओरिएंटेड प्राइसिंग. ओके. Competition oriented pricing is when the retailers try to price the product of his merchandise at par with the competitors. ते कॉम्पिटिटरने जी पॉलिसी अप्लाय केली त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काय करता, तुमची पॉलिसी ठरवता. आता रिटेलर कुठले अडॉप्ट करतात प्राइसिंग स्ट्रॅटेजीज, तर त्यामध्ये हाय लो प्राइसिंग आहे. रिटेलर्स using high low pricing strategy frequently often weekly discount the initial prices for merchandise through sales promotion. म्हणजे वीकली त्यांची प्राइसिंग पॉलिसी चेंज होते. म्हणजे डिस्काउंट्स वगैरे ज्या ऑफर्स आहेत त्या दिल्या जातात. यामध्ये सांगितलंय इन हाय लो प्राइसिंग रिटेलर्स ऑफर प्राइसेस दॅट आर समटाइम्स अबव देअर कॉम्पिटिटर CLDP, म्हणजे ते एव्हरीडे लो प्राइसिंग. And but they use advertisement to promote frequent sales. Nowadays, retailers also use sales to respond to increased competition and more value conscious customer. याचे बेनिफिट्स काय आहेत की त्यामुळे प्रॉफिट इन्क्रीज होतं. कसं इन्क्रीज होईल बघा. प्राइसिंग अलाउज रिटेलर्स टू चार्ज हायर प्राइसेस टू कस्टमर्स हु आर नॉट प्राइस सेन्सिटिव्ह. हाय लो प्राइसिंग करतात, ही स्ट्रॅटेजी वापरतात. म्हणजे काय की जे प्राइस सेन्सिटिव्ह कस्टमर नाहीत त्यांना हाय प्राइसला प्रोडक्ट सेल केले जातात आणि जे अदर कस्टमर्स आहेत त्यांना लो प्राइसला सेल केले जातात. म्हणजेच तुम्हाला इन्क्रीज होतं इथे प्रॉफिट. क्रिएट्स एक्साइटमेंट, म्हणजे कधी कधी जास्त असते प्राइस, कधी कमी होते. म्हणजेच काय की इथे एक्साइटमेंट असते की कधी यांचा सेल लागतोय, म्हणजे कस्टमर तयार असतो बाईंगसाठी. सेल्स मर्चंडाइज, स्लो सेलिंग मर्चंडाइज हा प्रकार इथे बघायला मिळतो. एव्हरीडे लो प्राइसिंग EDLP मध्ये काय आहे, ही स्ट्रॅटेजी काय आहे बघू शकताय तुम्ही. त्यामध्ये दिला द टर्म एव्हरीडे लो प्राइसिंग इज समवॉट मिसलीडिंग बिकॉज लो डज नॉट मीन लोवेस्ट. एव्हरीडे लो प्राइसिंगचं मीनिंग लोवेस्ट प्राइस असं होत नाही. Although retailers using EDLP strive for low prices, they are not always the lowest prices in the market. At any given time, a sale price at a high low retailer may be the lowest price available in the market. So, आता याचे बेनिफिट्स काय दिलेत बघा. एव्हरीडे लो प्राइसिंग मध्ये assures customers of low prices. म्हणजे कस्टमर्स कुठले आहेत, low prices. Every time they patronize the EDLP retailer, customers do not have to read the advertisements and wait for items they want to go on sale. म्हणजे त्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी कस्टमर थांबलेला नाही किंवा ते रीड करत नाहीत. मग त्या तिथे कशा पद्धतीने सेलिंग केलं जातं की दे हॅव बिकम कंडिशन
टू बाईंग ओनली ऑन सेल द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाय लो प्राइसिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे फक्त ते ह्या ह्याच्यानुसार हाय लो प्राइसिंग स्ट्रॅटेजीमुळे काय करतात, सेल होतो इथे. हे मेन कॅरेक्टरिस्टिक आहे या स्ट्रॅटेजीचं. इथे तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग रेड्यूस होते, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी होतात, कारण तुम्ही एकदा ती स्ट्रॅटेजी अप्लाय केली, विकली सेल ऍडव्हर्टायझिंग, म्हणजे या वीक मध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एवढ्या कमी प्राइसला तो सेल केला जाईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करता की रिटेलर्स डू नॉट हॅव टू इन्कर द लेबर कॉस्ट, म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी होतात. तुम्ही एक वीकली पूर्ण सेम ऍडव्हर्टाइज केलेला आहे, या पूर्ण वीक मध्ये कसा सेल केला जाईल, म्हणजे लेबर्सची गरज पडणार नाहीये, प्राइसिंग टॅक्स चेंज करण्याची गरज पडणार नाही. ओके. reduces stock outs and improves inventory management. स्टॉक आउट्स रेड्यूस केला जातो आणि यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट प्रॉपर केलं जातं, म्हणजे ऍव्हरेज जे आहे इन्व्हेंटरीचं ते काढलं जातं, स्पेशल प्रमोशन दिल्या जातात आणि बॅकअप स्टॉक. ओके. मार्केट स्किमिंग प्राइसिंग हा जो प्रकार आहे, यामध्ये काय केलं जातं, इट्स रिलेटिव्हली हाय प्राइस फॉर अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ऍट फर्स्ट. सुरुवातीला कुठलाही प्रोडक्ट हाय प्राइसला असेल, सर्व्हिस किंवा प्रोडक्ट, अँड देन लोअर्स द प्राइस ओव्हर टाइम, म्हणजे काही काळानंतर त्याची प्राइस कमी केली जाते. इट अलाउज द फर्म टू रिकव्हर इट्स sunk cost quickly before competition steps in and lowers the market price. ओके. यामध्ये आणखी एक गोष्ट मेन्शन केली, रिटेलर फुल गेन negative publicity if he lowers the price too fast and without significant changes in the product profile. म्हणजे एखाद्या रिटेलरची जर निगेटिव्ह पब्लिसिटी झाली तर ते लगेच लो करतात प्राइसेस. मार्केट प्राइसिंग स्किमिंग प्राइसिंग मध्ये, स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी वर्क्स वेल व्हेन द प्रोडक्ट्स आर कन्सिडर्ड टू बी प्रेस्टीज गुड्स और लक्झरी आयटम्स. लक्झरी आयटम्स जे आहेत, प्रेस्टीज गुड्स जे आहेत, त्यामध्ये मोस्टली स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी यूज केली जाते. मार्केट पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे, तर पेनिट्रेशन मध्ये हे जे टेक्निक आहे की एंट्री करण्यासाठी सुरुवातीला कमी प्राइसला, तर पेनिट्रेशन प्राइसिंग इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्क्रीजिंग मार्केट शेअर और सेल्स व्हॅल्यू रॅदर दॅन शॉर्ट टर्म प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. म्हणजे तुम्हाला सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं असेल तर सुरुवातीला तुमची प्राइस कशी असेल, लो इनिशियल एंट्री प्राइस, सुरुवातीची एंट्री लो प्राइसने होईल तुमची मार्केटमध्ये. ओके. लीडर प्राइसिंग पुढचा पार्ट आहे. लीडर प्राइसिंग मध्ये काय दिलंय बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण ते बघूया. A grocery retailer can sell eggs cheaper than other competing stores so that customer consider him while purchasing foodstuff. Since the customer is also likely to buy milk, bread, flour, and etc. along with eggs, these products are priced slightly higher. So the profit foregone on eggs is more than recovered on other items of groceries. आता इथे तुम्हाला काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही एखादं रिटेलर म्हणून एग्स जे आता कमी प्राइसला तुम्ही अंडी सेल करताय, एग्स सेल करताय, मग तिथे जे कॉम्पिटिंग स्टोअर्स आहेत त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे एक प्रोडक्ट, एकचा प्रोडक्ट कसा आहे, कमी प्राइसला सेल केला जातो, चिपर प्राइसला, पण तुमच्याकडे आणखी दुसरे प्रोडक्ट्स आहेत मिल्क ब्रेड सारखी, मग त्यामध्ये स्लाइट हायर प्राइसेस ठेवल्या जातात ऍज कम्पेअर टू युअर कॉम्पिटिटर. म्हणजे तुम्ही काय करता, मॅच करता, एका प्रोडक्टची तुमची जी प्राइस आहे ती कमी ठेवली, ज्यामुळे काय झालं की कस्टमर अट्रॅक्ट झाला, पण कस्टमर फक्त अंडी घ्यायला जातो असं नाहीये, मग एग्सच्या व्यतिरिक्त काय घेतात, ते आणखी दुसऱ्या प्रोडक्टची त्यांची डिमांड असते, मग ते घेताना ते हे पाहत नाहीत की आपला अदर रिटेलर्सच्या तुलनेत आपल्याकडे बाकीच्या प्रोडक्टचे प्राइसेस या स्लाइटली थोड्याशा जास्त आहेत, म्हणजे ते मॅच करतात ह्या दोन्ही गोष्टी. ओके. ऑड प्राइसिंग मध्ये काय केलं जातं की 1000चा प्रोडक्ट आहे तर 999 म्हणजे ती ऑड प्राइसिंग दाखवली जाते, लोअर सेल प्राइसेस असं म्हणतात, की तुम्हाला एकदम मोठी जी काही अमाऊंट आहे ती न दिसता 1000 म्हटलं की आपल्याला वाटतं खूप प्राइस झाली, ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजी वापरतात. सिंगल प्राइसिंग मध्ये काय केलं जातं बघा, single, this is a pricing strategy in which the same price is offered to every customer
हू परचेसेस द प्रोडक्ट अंडर द सेम कंडिशन, म्हणजे सगळ्यांसाठी सेम सिमिलर प्राइस असेल. आणि सिंगल प्राइसिंग पॉलिसी मे ऑल्सो मीन दॅट प्राइसेस आर सेट अँड कॅनॉट बी निगोशिएटेड बाय कस्टमर. म्हणजे इथे निगोशिएशन केलं जात नाही, सगळ्यांसाठी सेम स्ट्रॅटेजी आहे. मल्टिपल प्राइसिंग मध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल सोप बार मे बी प्राइस ॲट ₹25 while a banded pack of 3 may be sold for 65. म्हणजे जर इथे 75 होतात तसे, जर एका सोपची तुमची प्राइस किती 25, पण तुम्ही बंडल मध्ये घेतला, 3 चा बंडल ऍट अ टाइम घेतला, तर त्यामध्ये 65 रुपीजला मिळतो. म्हणजेच तुमचे 10 रुपीज काय होतात इथे लेस तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे 75 च्या ऐवजी 65 मध्ये 3 सोप्स येतात. म्हणजे इथे काय केलं जातं, की मल्टिपल प्राइसिंग याला आपण म्हणू शकतो. त्या पद्धतीने प्रॉडक्ट सेल केला जातो. अँकर प्राइसिंग मध्ये काय केलं जातंय बघा, ही एक्सपेन्सिव्ह अशी आहे. प्रोडक्ट इज ट्रुली नेव्हर चीप और एक्सपेन्सिव्ह. इट्स ऑल रिलेटिव्ह. People love to compare when valuing products and having an anchor price allows them to do that. आता अँकर प्राइस मध्ये त्यांनी एक एक्झाम्पल खूप छान दिलंय बघा. तुम्हाला एक्झाम्पल वरून कळेल